पहा, मी पहिल्या दिवसापासून आरोप करत होतो की याचा मास्टर माइंड, याचा कर्ता करविता हा वाल्मिक कराडच आहे पहिल्या दिवसापासून. कारण हे विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले हे बाकीचे सगळे प्यादे आहे. हे वापरून घेणारा आणि वापरणारा एकमेव व्यक्ती म्हणजे वाल्मिक कराड. आणि त्याच्यामुळे वाल्मिक कराड हा 100% यातला मास्टर माइंड आहे हे मी पहिल्या दिवसापासून म्हणत होतो. आणि आता चार्जशीटमध्ये पोलिसांनी सुद्धा त्याच्यावरती मोहर लावलेली आहे. याच्यामधला अॅट्रॉसिटी 101, त्याच्यानंतर खंडणी आणि मोका हे 3 गुन्हे आहेत. मोका तर एकत्रितरित्या लावलेला आहे, परंतु हे 3ही गुन्हे कलम 34 प्रमाणे आता याचं दायित्व जे आहे सगळ्यांचं सारखं झालेलं आहे. आणि त्यातल्या त्यात मुख्य सूत्रधार म्हणून याच्यामध्ये नंबर 1ला हे वाल्मिक कराड हा आरोपी सापडलेला आहे. वाल्मिक कराड हा सोपा साधा आरोपी नाही. हा वाल्मिक कराड यांनी परळीमध्ये गुंडागर्दी केली, परळीमध्ये राखेमध्ये गुंडागर्दी, वाळूमध्ये ह्यांचे लोक, त्याच्यानंतर प्रत्येक गोष्टीत म्हणजे परळीमध्ये मी म्हणतो स्वातंत्र्य म्हणून काही गोष्टी शिल्लकच ठेवल्या नाही यांनी. फक्त शाई लावायची घरी पाठवायची माणसं, इथपर्यंत परळीची हवा या लोकांनी टाईट करून टाकली. आता माझं म्हणणं असं आहे की आपल्याला, मी तुम्हाला एबीपी माझाला विनंती करतो की तुम्ही जाऊन त्या गावांमध्ये जा, परळीमध्ये जा, मतदान कसं झालंय काय झालंय बघा. आणि आपोआप सगळं होत असल्यामुळं संपूर्णपणे मूकसंमती हे धनंजय मुंडे देत राहिले. त्यांचं पालकमंत्रीपद ते सांभाळत राहिले, त्यांचं कृषी मंत्रीपद ते सांभाळत राहिले. आणि याच्यामुळे पैसा आला, पैशातून मस्ती अंगात आली आणि मस्ती अंगात येऊन फक्त पैसाच दिसायला लागला. आणि पैसा सोडून दुसरं काहीही नाही या जगामध्ये, फक्त पैसा हेच सर्वश्रेष्ठ आहे असं वाल्मिक कराड यांनी मानलं. आणि त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो या घटना होत गेल्या. अगदी इतक्या निष्ठुरपणे, निर्दयीपणे, ज्या लेकराचा काही संबंध नाही, त्याचा कोणाच्या वाळल्या पाचोळ्यावर सुद्धा त्या पोरांनी कोणाच्या पाय दिला नाही, त्याला तुम्ही इतक्या निष्ठुरपणे मारलं की भारत देशामधल्या सगळ्यात क्रुएल घटना जेवढ्या असतील त्या सगळ्याला पाठीमागे सारलं. आणि संतोष देशमुखची अतिशय क्रुएल पद्धतीने या ठिकाणी हत्या केली. आणि जो मास्टर माइंड आहे तर खरोखर या गोष्टीचा मास्टर माइंड हा वाल्मिक कराडच आहे. कृष्णा आंधळे सापडतील ना. राजीनाम्याचे चेंडू अजितदादांनी धनंजय मुंडेकडे सोपवला. तो संपूर्णपणे अधिकार अजितदादांचा आहे. त्यांचा आता बहुतेक चेंडू त्यांनी त्यांच्या कोर्टात टाकलेलाच आहे ना, की बाबा माझ्यावरती टीका झालती, मी राजीनामा दिलता. याचा अर्थ धनंजय मुंडेंनी समजून घ्यायचा की अजितदादा काय बोलतायत ती. आणि अजितदादांच्या भोवती जे कोंडळ आहे ते मला वाटतं त्यांना योग्य सल्ला देत नाही, अयोग्य सल्ला देतोय. त्याच्यामुळं त्यांच्या पक्षाची अपरिमित हानी निश्चितपणे बीड जिल्ह्यापुरती नाही, महाराष्ट्रामध्ये त्यांच्या पक्षाची हानी होणार आहे या प्रकरणामुळे. यामुळे राज्यकर्त्यांना काम करता येत नाही असं झालेलं आहे. कोणत्या राज्यकर्त्यांना? एकंदरीत आपण सगळ्या राज्यकर्त्यांचं लक्ष बीडकडे लागलेलं आहे. नाही, बीडकडे लक्ष लागणारच ना. बीडमध्ये आता द्यादोपारा माणसं मारल्यावर बीडकडे लक्ष नाही जायचं तर कुठं लक्ष जाईल मला सांगा ना. बीडमध्ये सगळंच इम्बॅलन्स करून ठेवलं आहे. आकाचे लाभार्थी गेलेच पाहिजेत आमच्या जिल्ह्यात. ज्यांना कोणाला राहायचं नाही त्यांनी अजिबात आमच्या जिल्ह्यात राहू नये, लवकरात लवकर बाहेर जावं. 29 तारखेला आमचा जिल्हा सगळ्यांनी लुटारू सारखा वापरला तुम्ही जिल्हा. आमचा जिल्हा काय दुभती गाय आहे का? 3 टाइम पिळायला कवा पिळायची? पिळायचं बंद झालं की लगेच जिल्ह्याच्या बाहेर जायचं का? आता तुमची वाळू बंद झाली, राख बंद झाली, तुम्हाला इकडून तिकडून येणारी येडाफडा बंद झाली, ह्या कंपन्या आल्या, त्या कंपन्यांकडून प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा उकळला काही पोलिसांनी. आणि त्याच्यामुळं तर हे. आणि आता सुद्धा खून झाल्याच्या नंतर, एवढी भयानक घटना झाल्याच्या नंतर सुद्धा वाल्मिकच्या कनेक्टमध्ये पोलीस होते. असे पोलीस आमच्या जिल्ह्यात नको आहेत. त्यांनी लवकरात लवकर जावं, जिल्हा सोडावा. 29 तारखेला जी अवधा कंपनीला जी खंडणी मागितली होती त्याच खंडणीतून हा खून झाल्याचा प्रकार 100% मूळच खंडणी आहे. आणि आता राहिलं काय त्याच्यात चर्चा करायची? खंडणी 101
अॅट्रॉसिटी आणि मॉका हे सगळं आता एक आहे. त्याच्यामुळं काही चिंता करण्याचं कारण नाही.